मॅडम, प्रेग्नन्सी आता झालेली आहे आणि आता प्रेग्नन्सीचे आपल्याला पुढचे 9 महिने काढायचे आहेत. अशा होणाऱ्या आईला तुम्ही 3 महत्त्वाच्या काय टिप्स द्याल? 4 दिले तर चालतील? नक्कीच. सो म्हणजे मी या विचारांनी खूपच प्रभावित झालेले आहे, की लाईफस्टाईल फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे, की जे प्रेग्नंट पेशंटलाच नाही, पण प्रत्येक पेशंटला मी सांगते, की आहार, विहार, विचार या 3 गोष्टींकडे तुम्ही नक्की लक्ष द्या. चांगला डाएट घ्या, रेग्युलर एक्सरसाइज करा आणि म्हणजे स्ट्रेस नको. माइंड शुड बी पॉझिटिव्ह, हॅपी. त्यासाठी मेडिटेशन वगैरे पण केलं तरी चालू शकतं. आणि अजून एक सल्ला मी देईन, की कुठले पण मेडिसिन हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रेग्नन्सीमध्ये घेऊ नका. आजकाल डॉक्टर WhatsAppवर पण अवेलेबल असतात. सो काही जरी प्रॉब्लेम झाला, एखादं सिम्प्टम आलं, तरी तुम्ही मेसेज करू शकता आणि मेडिसिन जाणून घेऊ शकता. पण मनाने कुठलं पण मेडिसिन घेऊ नका. मला वाटलं होतं चौथा सल्ला तुम्ही द्याल तो स्क्रीनविषयी असेल. कारण तो तुमचा तसं सल्ले द्यायचे म्हणलं तर मग भरपूर निघतील. पण त्यातल्या त्यात हे 3 खूप महत्त्वाचे सल्ले आहेत म्हणजे लाईफस्टाईल फॉलो करणं. आता लाईफस्टाईलमध्ये स्क्रीन हे इनडायरेक्टली येतच. नाही, कारण विशेषतः तुमच्याकडूनच मी ऐकलेलं आहे, की प्रेग्नन्सीमध्ये नवऱ्याची कायम तक्रार असते, की ही सतत मोबाईल बघत असते, मोबाईलमध्येच बिझी असते. हो, त्याचा एक गमतीचा किस्सा म्हणजे माझ्या पेशंटसोबत झालेला होता आणि ती पेशंट म्हणजे आता शी वॉज अबाउट टू डिलिव्हर. ती लास्ट चेकअपला माझ्याकडे आली होती आणि मी तिला नेहमीप्रमाणे विचारलं, की "मुव्हमेंट्स बाळाच्या होतायत का?" तर नवऱ्याने एकदम स्पॉन्टेनियसली उत्तर दिलं, की "बाळाच्या खूप मुव्हमेंट्स होतायत, पण आईच्याच होत नाहीयेत." त्यामुळे मूव्हमेंट करणं जसं की आपण म्हणतो की एक्सरसाइज, सेडेंटरी लाईफस्टाईल नको, ॲक्टिव्ह राहा. जर तुमची प्रेग्नन्सी नॉर्मल असेल, तर तुम्ही तुमचं रुटीनवर घरातली सगळी कामं हे सगळं करू शकता. जर काही ॲबनॉर्मॅलिटी असेल, तर मग डॉक्टर तसा जो तुम्हाला सल्ला देतील. फॉर एक्झाम्पल कधी-कधी लो लाइंग प्लासेंटा असतो. तर त्यावेळेला आपण पेशंटला ॲक्टिव्हिटी नाही सांगत. सो तसं जर सांगितलं असेल तरच तुम्ही रिस्ट्रिक्ट करा. अदरवाईज यू कंटिन्यू विथ युअर रूटीन. इनफॅक्ट मी तुमच्याकडून हे खूप वेळा ऐकलेलं आहे, की अ हेल्दी नॉर्मल प्रेग्नन्सी इज अ फिजिओलॉजिकल फिनॉमिना आणि तुम्ही जितके फिजिकली जास्त ॲक्टिव्ह राहाल, तितकी तुमची डिलिव्हरी नॉर्मल व्हायची शक्यता जास्त असते. हो, कारण आजकाल आपण बघतो की पेशंटमध्ये लेबर पेनच स्टार्ट होत नाही. देअर इज वन एंटिटी व्हिच इज अपकमिंग व्हिच इज कॉल्ड एज युट्राइन इनर्शिया, की आपण इंडक्शन करतो तरी पण पेशंटला लेबर पेन येत नाहीत. सो व्हिच इज रिअली वरीसम. सो एखादी आई जेव्हा या मातृत्वाच्या प्रवासाला निघते, तेव्हा तिच्यामध्ये शारीरिक, मानसिक असे काय बदल होतात, जे तिच्या कुटुंबाला, तिच्या नवऱ्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याला तिच्यात सपोर्ट करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? सो पूर्ण शरीरामध्येच बदल घडत असतात. तर ब्रेस्टमध्ये चेंजेस होतात, ब्रेस्ट हेवी होतात, टेंडर होतात, कधी-कधी सिक्रेशन्स येऊ शकतात ब्रेस्टमधनं. पोटाचा आकार वाढत जातो, स्ट्रेच मार्क्स येतात, की जे पेशंटला सायकॉलॉजिकली अपसेट करतात आणि ते प्रत्येक वेळेला मला विचारतात, की "हे जातील का?" मग त्यांना ते समजावून सांगायला लागतं, की हे नॉर्मल प्रोसेस आहे, हे जात नसतात अँड दॅट इज अ साइन ऑफ प्रेग्नन्सी. पोटावरती एक अशी काळी लाईन येते जी व्हिच इज कॉल्ड ॲज लिनियर नायग्रा. पण ते काही चेंजेस हे डिलिव्हरीनंतर जातात. काही चेंजेस हे तसेच राहतात. अ, त्याचबरोबर कधी-कधी पायांवर सूज येणं, नंतर बेली खूप वाढल्यानंतर चालणं त्यांचं ॲबनॉर्मल होऊ शकतं. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टममध्ये चेंजेस होतात, कार्डियाक आउटपुट वाढतं, हिमोडायल्यूशन होतं. सो असे बरेचसे म्हणजे थ्रूआउट बॉडीत चेंजेस होत असतात. बोन्समध्ये, जॉइंट्समध्ये की ज्याच्यामुळे पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचे पेन असतात. बॅकएक इज व्हेरी कॉमन थ्रूआउट एंटायर प्रेग्नन्सी. सो त्यासाठी फ्लेक्सिबिलिटी, एक्सरसाइज या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मला वाटतं, की सासूला या सगळ्या गोष्टींचा अनुभव असतोच. पण सासरे आणि नवरा यांनी या सगळ्या गोष्टी समजून घेऊन जास्तीत जास्त प्रेग्नंट स्त्रीला सपोर्ट करायला पाहिजे,
इनफॅक्ट आता आपण जर बघितलं तर नवरे हे खूप सपोर्ट करतात. प्रत्येक व्हिजिटला नवरा असतो बरोबर. तो जाणून घेतो काय-काय गोष्टी करायला पाहिजेत. इनफॅक्ट बायकोपेक्षा नवराच जास्त जाणून घेतो आणि तो सतत मागे लागतो तिच्या, की हे कर, ते कर, हा डाएट फॉलो कर. तर पहिले जे 3 महिने असतात तेव्हा पेशंटला बरेचसे सिम्प्टम्स येतात. खाण्याची इच्छा नसते. काही वास येत असतात. मग त्यावेळेला तिला दूध पिणं वगैरे या गोष्टी अशक्य होतात. मग अशा वेळेला तिला कुठलाही फोर्स नको करायला. सो मी पेशंटला सांगते, की 3 ते 4 महिने आपण सगळं पेशंट जसं म्हणेल तसं ऐकूया. त्याच्यानंतर मात्र आपण जसं म्हणू तसं पेशंटला ऐकायला लागेल. आणि मग जेव्हा डिलिव्हरीची वेळ येते, तेव्हा नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन सेक्शन हा निर्णय नेमका कुठल्या कारणांनी स्त्रीरोग तज्ञ घेतात? कसा घेतात? सो देअर आर मल्टिपल फॅक्टर्स की ज्याच्यामुळे आपल्याला हा डिसिजन घ्यावा लागतो. नॉर्मल डिलिव्हरीसाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे डायलेटेशन ऑफ द सर्व्हिक्स म्हणजे पिशवीचं तोंड जे उघडत जातं, तर ते 1 सेंटीमीटरपासून 10 सेंटीमीटरपर्यंत उघडायला पाहिजे आणि ते त्याचे गाईडलाईन्स आहेत, की ते त्या प्रमाणामध्येच उघडायला पाहिजे. आणि दुसरा पार्ट असतो डिसेंट ऑफ हेड, की बाळाचं डोकं खाली सरकणं. सो ते सुद्धा या प्रोसेसमध्ये या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली व्हायला पाहिजेत. सो या दोन्हींमध्ये कुठे जरी प्रॉब्लेम आला, तर मग आपल्याला सीझर करायला लागतं. त्याचबरोबर या प्रोसेसमध्ये आपण बाळाचे हार्टबीट्स हे रेग्युलरली मॉनिटर करतो आणि त्याच्यामध्ये जर काही ड्रॉप्स आले, म्हणजे जर आपण ड्रॉप्स म्हणतो, की बाळाचा हार्ट रेट कमी होणं किंवा फ्लक्च्युएशन्स येणं, कधी-कधी कॉर्ड अराउंड नेक असतो, म्हणजे नाळीचा वेढा असतो बाळाच्या मानेभोवती, सो त्याच्यामुळे सुद्धा ड्रॉप्स येऊ शकतात. सो असं झालं तरी पण मग आपल्याला सीझर करायला लागतं. देअर आर फ्यू ॲब्सोल्यूट इंडिकेशन की ज्याच्यामध्ये आपण डायरेक्टली सीझरलाच जातो. आपण नॉर्मल डिलिव्हरीचं ट्रायल वगैरे देत नाही. जसं की पायाळू बाळ असणं किंवा ट्रान्सव्हर्सला आहे की बाळ आडवं असणं आणि आता आपण नाउअडेज बघतो की पहिलं जर सीझर असेल, तर मग आपण नॉर्मल डिलिव्हरीची ट्रायल देत नाही. तर आपण प्लॅन सीझर दिवस ठरवून 38 वीक्स झाले की आपण पेशंटला एक 2-3 दिवस सांगू शकतो आणि त्याप्रमाणे आजकाल पेशंट मुहूर्त पण बघतात आणि त्या पद्धतीने मग आपल्याला डिलिव्हरी प्लॅन करता येते. सो तुम्ही खूप सोप्या आणि साध्या शब्दात हे सांगितलेलं आहे. ब्रॉडली आपल्याला डिव्हाईड करायचं असेल तर सिझेरियन सेक्शन करण्याचा निर्णय हा डिलिव्हरी सुरू होण्याच्या आधी काही कारणांमुळे असू शकतो. जसं की बाळाची पोटातली पोझिशन नॉर्मल डिलिव्हरीसाठी सुटेबल नसेल तर किंवा पोटात पाणी खूप कमी असेल तर किंवा सोनोग्राफीवर आपल्याला लक्षात आलं असेल की बाळाच्या मानेभोवती नाळीचे वेढे असतील तर किंवा डिलिव्हरीशी निगडीत काही अडचणींमुळे असू शकतो, जी 2 प्रोसेसमध्ये आपल्याला डिव्हाईड करता येईल. एक तर मूल होण्याची वाट मोठी होण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरळीत जर होत नसेल तर किंवा मूल मूल होण्याच्या वाटेतनं पुढे येण्याची जी प्रक्रिया आहे ती जर नॉर्मल होत नसेल तर. ह्या ब्रॉडली 3 हेडिंग्ज खाली आपण सिझेरियन करण्याचा निर्णय घेतो. आणि त्यातच माझ्या मते हा पण एक प्रकार येतो ना, जो कॉमनली आपण ऐकतो की बाळांनी पोटात आईच्या शी केली. हो, ते पण म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला हार्ट रेट व्हेरिएशन दिसतात, की आपण साधारणतः जे लेबर प्रोसेस आहे, ती 2 स्टेजेसमध्ये म्हणतो, की लेटंट लेबर आणि ॲक्टिव्ह लेबर. सो ॲक्टिव्ह लेबर स्टार्ट्स अराउंड 3-4 सेंटीमीटर. तर त्यावेळेला आपण रप्चर करतो. म्हणजे जे बाळाच्या भोवती जी पाण्याची पिशवी असते, ती आपण रप्चर करतो. धिस इज अ कॉमन रूटीन प्रोसेस इन ऑर्डर टू ऑगमेंट दी लेबर. तर त्याच्यामध्ये आपल्याला बाळाच्या बोतलचा पाण्याचा कलर कळतो. तो जर नॉर्मल असेल तर आपण कंटिन्यू करतो ट्रायल आणि जर त्याच्यामध्ये आपल्याला ग्रीनिश कलर दिसला म्हणजे व्हिच इज कॉल्ड एज मेकोनियम स्टेन्ड लायकर. सो त्याच्यामध्ये मग आपल्याला डायरेक्टली सीझर करायला लागतं. सो दॅट इंडिकेट्स बेबी इज अंडर सर्टन स्ट्रेस. बेबीची डिलिव्हरी झाली, की नंतर बेबीला तोंडावाटे कधी चालू करायचं? तोंडावाटे काय द्यायचं? आईचं दूध कधी चालू करायचं? आईचं दूध द्यायचं की नाही द्यायचं? याच्याबद्दल खूप समज आणि गैरसमज आहे. आणि आपल्याला दोघांनाही माहिती आहे, की एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग हा आपल्या दोघांचाही अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. तर मला असं वाटतं, की एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणजे काय? याच्याविषयी ह्या एपिसोडमध्ये तुम्ही खास वेळ देणं गरजेचं आहे. हो, नक्कीच. सो एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग आपण जर WHO गाईडलाईनप्रमाणे बघितलं, तर पहिले 4 महिने, कमीत कमी 4 महिने आणि जास्तीत जास्त 6 महिने बाळाला फक्त आईचं दूध द्यायला पाहिजे.
त्याच्यामध्ये वरचं पाणी, म्हणजे उन्हाळा आहे म्हणून बाळाला तहान लागते, तर वरचं पाणी किंवा ग्राइप वॉटर किंवा गुटी किंवा कुठले ड्रॉप्स पण, हे सगळं जरी बाळाला नाही दिलं, म्हणजे नाही द्यायचं आहे आणि फक्त आईचं दूध द्यायचं आहे. तर ब्रेस्ट फीडिंगचा एक सिंपल प्रिन्सिपल आहे. जेवढं तुम्ही बाळाला ब्रेस्टला लावाल, बाळ जेवढं सक करेल, तेवढं दूध तयार होतं. सो ऑन द कॉन्ट्ररी, जर बाळाला तिथे लावलं नाही, तर दूध तयार होत नाही. सो लॅग कुठे होतो, की पहिले 3-4 दिवस पर्टिक्युलरली जेव्हा सीझर झालेलं असतं आणि त्यावेळेला जर ते प्रोसेस फॉलो केली गेली नाही, की बाळाला फीडिंगची वेळ झाल्यानंतर ब्रेस्टला जर लावलं गेलं नाही, तर मग ती प्रोसेस स्टार्ट व्हायला वेळ लागतो. आणि पहिले एक 3 ते 4 दिवस कोलेस्ट्रम असतं, म्हणजे चिकाचं दूध, की जे बाळाला मिळणं अत्यंत गरजेचं असतं. त्याने बाळाला लाईफलाँग इम्युनिटी मिळते, मेमरी शार्प होते आणि इव्हन इफ इट इज 4-5 ड्रॉप्स दॅट इज सफिशियंट फॉर बेबी. कारण बेबीचं म्हणजे न्यूबॉर्न बेबीचं जे पोट असतं ते साधारण छोटं स्ट्रॉबेरी एवढं ते असतं आणि ते किती म्हणजे घेणार. त्यामुळे असं वाटतं बऱ्याच वेळा, आईलाही वाटतं, रिलेटिव्हलाही वाटतं, की 4-5च ड्रॉप्स घेतले म्हणजे त्याचं पोट नाही भरलंय. पण बेबीला जसं पाहिजे तसं घेऊ दे, पेशन्स ठेवा, पॉझिटिव्हिटी ठेवा आणि एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडिंग करणं गरजेचं आहे. सो त्यानी बाळाला जी इम्युनिटी मिळणार आहे, ती दुसऱ्या कशानेच मिळू नाही शकत आणि बाळाची हेल्थ पण चांगली राहते. बाळाला कुठले इन्फेक्शन्स होत नाहीत. आणि जे टॉप फीड असतं, म्हणजे मिल्क पावडर वगैरे जे वरनं फॉर्म्युला फीड्स, त्याच्या त्या पॅकवर सुद्धा लिहिलेलं असतं, की मदर्स मिल्क इज बेस्ट फॉर बेबी. सो जे बेस्ट आहे तेच बेबीला मिळायला पाहिजे आणि त्यासाठीच एफर्ट्स व्हायला पाहिजे. पहिले 3-4 दिवस मे बी थोडं टॉप फीड लागेल, ती प्रोसेस सगळी स्टार्ट होईपर्यंत. आणि बेबीला जर टॉप फीड दिलं तर ती सायकल ब्रेक होते, की बेबी सक नाही करत. बेबीने सक नाही केलं, की परत दूध कमी तयार होतं. सो जेवढं बेबीला तिथे लावलं जाईल, तेवढं दूध तयार होणार आणि कमीत कमी 4 महिने, कारण आजकाल स्त्रिया या वर्किंग असतात, त्यांना जॉबला वगैरे जॉइन व्हायचं असतं. सो त्यावेळेला त्यांनी पर्टिक्युलरली कमीत कमी 4 महिने तरी ब्रेस्ट फीडिंग करावं. मला फार पूर्वीपासून आपल्या घरी चर्चांमध्ये हे ऐकलेलं आठवतंय, की ब्रेस्ट फीडिंग इज द बेस्ट फीडिंग. करेक्ट. आणि ज्या कॉलेजमध्ये आपण दोघंही ट्रेन झालो, दॅट वॉज कॉल्ड ॲज बेबी फ्रेंडली हॉस्पिटल. कारण त्या हॉस्पिटलमध्ये एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंगचा कायमच प्रोपगंडा केला केला जात होता. पोस्टपार्टम म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर काही-काही स्त्रियांमध्ये पोस्टपार्टम डिप्रेशन आपल्याला दिसून येतं. तर हे नेमकं काय आहे आणि हे कसं हाताळलं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सो पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये बेसिकली, डिप्रेशन आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, की डिप्रेशन आणि अँक्झायटी हे असोसिएटेड असतात आणि त्या तसे सिम्प्टम्स मग पेशंटला डिप्रेस्ड फीलिंग यायला लागतं. पेशंटला सतत खूप वाईट वाटायला लागतं, सारखं रडायला येतं, खूप थकवा जाणवायला लागतो आणि मग त्यावेळेला तिला ते बेबी असं आपलंसं नाही वाटत. बेबी केअर ती नाही घेऊ शकत, तिचं स्वतःचं रुटीन कंटिन्यू नाही करू शकत. आणि मग मदर आणि बेबी हा जो बॉन्ड व्हायला पाहिजे, तोच होत नाही. या सगळ्या ह्याच्यामुळे तिच्या हेल्थवर परिणाम होतो, बेबीच्या हेल्थवर परिणाम होतो. तर यावेळेला आजूबाजूचे नातेवाईक, नवरा या सगळ्यांनी पेशंटला सपोर्ट केलं पाहिजे. अशा पद्धतीचे जर सिम्प्टम्स दिसले, तर त्वरित सायकियाट्रिस्टकडे घेऊन जाऊन, कधी-कधी सायकॉलॉजिकल काउन्सिलिंगने सुद्धा हे पेशंट बरे होतात. प्रत्येक वेळेला काही त्यांना ट्रीटमेंटच द्यायला पाहिजे असं नसतं. पण डॉक्टरांचा सल्ला या सिच्युएशनमध्ये घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं, की प्रेग्नन्सीचा जो अख्खा प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये आईला, बाळंतिणीला समजून घेणं, तिला सपोर्ट करणं आणि तिच्या सर्व अडी-अडचणींसाठी तिला मदत करणं, याच्यात स्त्रीरोग तज्ञांचा आणि घरातल्या कुटुंबियांचा खूप महत्त्वाचा रोल आहे आणि तो अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही करत आहात, हे मी इथे नमूद करू इच्छितो. म्हणजे मी माझ्या म्हणजे जे पेशंट्स येतात, मी आत्ता म्हटलं, की नवरे आजकाल बरोबर यायला लागलेले आहेत आणि प्रत्येक व्हिजिटला ते बरोबर असतात. तर मी पेशंटला जे इन्स्ट्रक्शन्स देते, ते नवऱ्यांनाही सांगते, की तुम्ही पण सेम हे सगळं फॉलो करा. तिने एकटीनेच का फॉलो करायचं? म्हणजे ऑलरेडी शी इज कॅरिंग द बेबी. त्याच्याशी रिलेटेड जे काही इमोशनल चेंजेस आहेत, मूड स्विंग्स आहेत, फिजिकल चेंजेस आहेत, ते सगळं ती टॉलरेट करते. तिला सगळं तिचं सगळं रिस्ट्रिक्ट करते. तर तुम्ही सुद्धा या याच्यामध्ये सगळं ते फॉलो करा. तिची काही चिडचिड झाली
तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. कारण ते एका वेगळ्या फेजमधनं जाते. तर तिला तुम्ही जास्तीत जास्त समजून घेतलं पाहिजे. मला असं वाटतं, की नवऱ्याने फक्त बाळंतपणातच नाही, तर आयुष्यभर पत्नीला समजून घेतलं पाहिजे आणि तिची काही चिडचिड झाली. तसं झालं तर खूपच उत्तम आहे. पण प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये तरी समजून घ्यावं. या नोटवर आपण इथे थांबूया. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.